चला, आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला समजून सांगितलं की वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचं काय महत्व आहे. एक नियम देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर वजन कमी करायचंय तर शरीरातली चरबी जी साठलेली आहे ना ती आधी वापरायला सुरू करा. म्हणजे काय करायचंय थोडक्यात सांगतो परत एकदा. आता समजा कपातला चहा जर बशीत आला तर आपण काय करतो, आधी बशीतला चहा पितो ना, तसंच थोडक्यात तुम्हाला करायची साठलेली चरबी आधी ऊर्जेच्या स्वरूपात तुम्हाला वापरायला सुरू करायची, जेणेकरून तुमचं वजन कमी व्हायला सुरू होईल. आता एक सिंपल, बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला कॅलरीज कशा मोजायच्या. तर काय करायचंय, तुमचं वजन घ्यायचं आणि त्याला 25 गुणाकार करायचा. ठीक आहे, म्हणजे काय, जर तुमचं 80 किलो वजन आहे, 80 गुणिले 25, 2000 कॅलरीज तुम्हाला वजन स्थिर ठेवण्यासाठी साधारण लागतील. आणि याच्यापेक्षा कमी जर तुम्ही खात असाल तर वजन तुमचं कमी होईल, आणि याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही खाता तर वजन वाढेल तुमचं. ठीक आहे, आलं लक्षात. खूप कमी शब्दात मी सांगायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर कॅलरीज डिटेल कॅल्क्युलेट करायचं असेल तर calories.net या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. आता अजून एक महत्वाचा प्रश्न बरेच जण मला बरेच विचारत होते की काही लोकांमध्ये कमी खाऊन पण वजन वाढते आणि काही लोकांमध्ये खूप खाऊन सुद्धा वजन वाढत नाही. यामागे एक खूप छान मी कन्सेप्ट सांगतो, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय, मी तुम्हाला थोडक्यात समजवतो. आता दोन गाड्या आहे, समजा माझ्याकडे एक प्लॅटिना आहे जी 1 लिटरमध्ये 70 किलोमीटर चालते, आणि तुमच्याकडे आहे बुलेट, ती 1 लिटरमध्ये 20 ते 30 किलोमीटर चालेल. दोघांना पेट्रोल तर सारखंच आहे, पण वापरण्याची पद्धत वेगळी आहे. कसं, आता तसंच आपल्या लोकांचं काय असतं, काही लोकांचं शरीर जास्त कॅलरीज वापरतं आणि काही लोकांचं शरीर कमी वापरतं. बरेच आपली क्रिया शरीरातली, जसं मेंदू आहे, श्वासनक्रिया आहे, हृदय आहे, हे कंटिन्यू चालू राहतात. यामध्ये वापरण्यात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण देखील खूप जास्त आहे. त्यामुळं काही लोकांमध्ये कॅलरीज जास्त वापरतात, काही लोक कमी वापरतात, आणि याच प्रक्रियेला म्हणतात त्याचं पर्टिक्युलर मेटाबॉलिझम. आता काय खाल्ल्याने किती कॅलरीज वाढतात, मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक वडापाव जर तुम्ही खाल्ला, 250 ते 300 कॅलरीज येतात. एक पोळी खाल्ली, 100 ते 150 कॅलरीज पर्यंत तुम्ही पकडा, आणि एक वाटी भात 130 कॅलरीज पर्यंत जाईल. ही यादी तुम्ही काढा आणि तुमचं मेंटेनन्स कॅलरीज काढा, आणि तुम्ही किती खाताय त्याचं एकदा नियंत्रण मोजा. ठीक आहे, एक साध्या उदाहरण मी तुम्हाला सांगते, या गोष्टीचं करायला पाहिजे तुम्ही, कारण आयतं जर पुरवत गेलं तुम्हाला त्याचं महत्व नाही राहणार, आणि तुम्ही जर स्वतः करत गेलं तर तुम्हाला अजून त्याच्यात इंटरेस्ट येईल आणि अजून तुम्हाला करत. ठीक आहे, आता आपण काय काय माहिती का, जर याच्यात तुम्ही ऍड काय करायचं, 70 ते 80 किलो वजन असेल ना तर 30 मिनिटं येतात वेगानं चालायला सुरू करायचं. तर काय होईल, 120 ते 180 कॅलरीज तुम्ही सहज वापरू शकता. म्हणजे काय, तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल. ठीक आहे, आणि चालण्याचे फायदे ना फक्त कॅलरीज जाळण्यासाठी नाही, तर तुमचं हृदय, तुमचं मेंदू आणि साखरेसाठी एकदम उत्तम आहे चालण्याचे फायदे. ठीक आहे, आता फक्त वजन कमी केल्यानं कोणते आजार नियंत्रित होते माहितीये का, तुमचं डायबिटीस, शुगर, फॅटी लिव्हर, महिलांचे बरेच आजार, थायरॉइडचे आजार, हृदयाचे बरेच आजार, 5 ते 10% जर तुम्ही वजन कमी केलं ना तर तुमच्या अर्ध्याच्या वर व्याधीचे लक्षणं आणि त्रास तुमचा कमी होईल. समजून घ्या, छोटी गोष्ट आहे, आणि काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.